शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि तो विरोध कायम ठेवलाय। शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा सुद्धा केलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। 24 जानेवारीला एकाच वेळी 12 जिल्ह्यात आंदोलन होणार आहे। फक्त एका जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची आंदोलक पोलखोल करणार आहेत। 12 जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शक्तीपीठ मार्ग कुठून जाणार आहे तर हा आराखडा आपण पाहतोय, नकाशा आपण पाहतोय। या जिल्ह्यातील जमिनीत भूसंपादन होणार आहे। यामध्ये गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, नागपूर, वर्धा यांचा समावेश आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात राज्यव्यापी बंदची किंवा आंदोलनाची शेतकऱ्यांनी आता घोषणाच केली आहे? नक्कीच शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून ही आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती की 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। जवळपास 86,000 कोटी रुपयांचा चुराडा जो होणार आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील यामध्ये जाणार आहेत। त्यामुळेच हे शेतकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत। आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीकडून येत्या 24 जानेवारीला एकाच वेळी 12 जिल्ह्यात आंदोलन आहे ते केले जाणार आहे। त्याला मोठा विरोध आहे तो दर्शवला जाणार आहे, कारण सरकारनं लोकसभा निवडणुकीत एक वेगळी भूमिका घेतली, विधानसभा निवडणुकीत एक वेगळी भूमिका घेतली आणि आता महायुतीचं सरकार आल्यानंतर जो खोटा एक आरोप आहे तो केला जातोय की एका जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते याला विरोध करतायत। मात्र 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यातील शेतकरी हे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत आणि आज या 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली आणि या ऑनलाईन बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे आता पोलखोल हे आंदोलन कशा पद्धतीने सरकारचे करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागवी निश्चित। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।